तसा वीरशैव लिंगायत लोकांनी त्या प्रकारचे लाता घालत घालत तिकडी इकडी हिंदू नाही. वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर. त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचा स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊली माऊलीचा पावन सानिध्यामध्ये उपस्थित सर्व भाविकांच्या साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून
आम्ही आणि तुम्ही भाग्यशाली आहोत, कारण व्यवहारामध्ये अनेक गोष्टी प्राप्त असून सुद्धा भक्ती करण्यासाठी वेळ मिळत नसेल, त्याला म्हटलं व्यर्थ जन्म गेला वाया. भगवत भक्ती भाग्यात असेल तरच प्राप्ती होऊ शकतो. अशा प्रकारच्या भाग्य तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये भेटत आहे. कुठल्याही व्यवहारामध्ये विचार करून पहा, व्यवहार बी करून बघा, मानसिक स्थिरत्व त्या ठिकाणी मिळू शकत नाही. अरबो खरबो पैसा असलेले व्यक्ती सुद्धा निवांत तो राहू शकत नाही. लक्ष्मण म्हणे अमुचेचे धनी आणि धन. आमचं धन आहे, हे धनापासून विचलित होत नाही, हे महत्वाचा गोष्ट आहे. बहिरंगाच्या धनापासून माणूस विचलित होऊ शकतो, डिटॅच होऊ शकत नाही. अटॅचमेंट मध्ये बहिरंगाच्या अटॅचमेंट हा व्यक्तीला आनंद देऊ शकत नाही. कारण ज्या गोष्टीमध्ये आपण लक्ष लावणार आहे ते गुण आपल्याला मिळणार आहे. आता MLA व्हायचं असेल तर काय करावं लागेल? MLA व्हायचं आपल्याला काय करावं लागेल? सगळ्याचा पाय पडत जावं लागेल. घरोघर साष्टांग दंडवत टाकावा लागेल. एवढं जीव लावावं लागेल. आत किती गडबड आहे कोणाला माहिती आहे, परंतु बहिरंगामध्ये तर त्यांच्या प्रेम अंकित करण्याकरता एकमेव तिथं उपाय आहे, शरण जावावा लागेल. जनाला शरण जावावं लागेल. MLA होऊ शकतो. धनाढ्य व्यक्तीच्या सानिध्यात जाऊन त्याला नतमस्तक झाल्यानंतर कधी ना कधी थोडासा का होईना परंतु धन आपल्याला मिळण्याचा शक्यता असतो. धनाढ्य व्यक्ती ज्यांच्याकडं आपण जायचं आहे त्यांच्या गुण थोडासा धारणा होत असतो. त्याच्या सानिध्य लाभलं तर त्याच्या अंश लागणार आहे. हे चिपकली राहते की नाही, चिपकली पाल काळ्या भिंतीवर चिपकली राहू लागला ते काळा रंग तयार होते त्याला, आणि या कलरच्या ह्याच्यावर फिरू लागलं तेच कलर त्या ठिकाणी तयार होते. पांढरा असला तर पांढरा, काळा असला तर काळा, जे रंग आहे ते रंग त्याला चढणारच आहे. तसं हे माऊलीचा पवित्र सानिध्यात आल्यानंतर आपोआप भक्तीचा रंग आपोआप लागणार आहे, तिथं संशयच नाही. कितीही विचलित असलेले व्यक्ती सुद्धा तुमच्या या भक्तीचा वातावरण बसल्यानंतर आपोआप मन शांत होणारच. मी अबूला 2-3 वेळ जाऊन आलो. अबूला तुम्हाला सांगितलं, आणि तिथं पाऊल ठेवल्याबरोबर आपोआप परिवर्तन त्या ठिकाणी होत राहणार आहे. गुटखा खाणारा माणूस बिलकुल हात लावणारच नाही, आणि
एक तुकडा सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आपोआप परिसर स्वच्छ होणार आहे. स्वच्छ परिसर असल्यानंतर त्यावेळेला गलीज करण्यासाठी माणूस थोडासा विचार करतो. एवढं पवित्र बाळगलेले आहे, थुकलं तर बरं वाटत नाही असं म्हणून त्याला काय करतो, इथं थुकत नाही तिथं पिंजरामध्ये जाऊन थुकतो. मला बी माहिती होत नव्हतं. सकाळी मी ते पाईप नीट करण्यासाठी गेलो, अरे इथं बी आहे. हा, थोडं तर पलीकडे गेला ना, ते इथून तर तिथपर्यंत गेला ना, नाहीतर इथं होत होतं पहिले. हा, म्हणजे परिसराचा शुद्धी त्या व्यक्तीच्या मनाला प्रतिबिंबित होत असते. गोंधळ होऊ शकत नाही. म्हणून एक प्रकारचे आकर्षित त्या प्रकारचं विचार उत्पन्न होत असते. सायन्स तयार होते, एक प्रकारचे परिणाम होत असते. परिसराचा प्रभाव, परिसराचा परिणाम. एक साधू महाराज भिक्षा करत 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 येत असता वेळेस एक श्रीमंताचा घर आढळलं. आणि तो श्रीमंत माणूस नौकरदाराला सांगितले, एक साधू महाराज जात आहेत, त्यांना बोलून घ्या, थोडं प्रसादाचं व्यवस्था करूया, साधू महात्मा आहे. बोलून घेतलं. पंचपक्वान्न होते, फर्स्ट क्लास प्रसादाचा व्यवस्था. साधू महाराजजी बसले, शिस्त प्रसाद खाल्ला. एक सोन्याचा वाटी होता, हळू सोन्याच्या वाटी जोळीत घातला. आणि निघून गेला. तो पुढच्या गावी अजून भूक लागल्यानंतर अजून भिक्षासाठी झोळी पसरलं, त्याच्यामध्ये सोन्याच्या वाटीत दिसलं. त्यानं म्हटलं, या सोन्याचा वाटीत झोळीत का टाकलो, माझा बुद्धी का भ्रष्ट झालेत, असं का घडलं, म्हणून रिटर्न वापिस आले. सावकाराला भेटले, माझा बुद्धी भ्रष्ट झालेला आहे तुमच्या ह्या अन्न खाऊन, जैसे खावे अन्न वैसे होये मन. कधीही असा माझा बुद्धी भ्रष्ट झाला नव्हता, तुमच्याकडं का झाले. त्यावेळी तिने सांगितलं, काल एक माणूस मला हे भत्ता आणून दिला होता, त्याला बोलून घेतले. रे तू कुठून आणला होतास रे काल भत्ता. खरं सांगायचं म्हणजे मी चोरी करून आणून दिलो होतो तुम्हाला. जे भत्ता आणून दिलो ते चोरी करून आणून दिलो होतो. त्यावेळी महाराज म्हटले, बघा हे चोरीचा भाव त्या अन्नात असल्यामुळं आज मी ते अन्न खाल्ल्या कारणानं माझ्या मनामध्ये चोरीचा भाव निर्माण झाला, म्हणून या ठिकाणी मला ही वाटी उचलण्याच्या बुद्धी निर्माण झाली. म्हणून प्रसाद स्वीकार करत असताना फार सावधानपूर्वक प्रसादाच्या भोग लागावा लागते. म्हणून परवाच्या दिवशी तुम्हाला बोललो, शुद्ध शुद्ध प्रसिद्ध. शुद्ध करणे, सिद्ध करणे, प्रसिद्ध करणे. आल्याबरोबर गपागपा न खाणे, त्याला दृष्टी लावणे,
तिथं भाव निर्माण करणे, हे माऊलीचा प्रसाद आहे म्हणून भाव व्यक्त करणे, ते जसं भाव आपण निर्माण करणार आहे तिथं भावनापासून तिथं शुद्धी होते, प्रक्रिया होते. ज्या प्रकारे आपल्या मनामध्ये आम्ही भाव निर्माण करतो ते भावना त्या ठिकाणी ते ऊर्जा निर्माण होते. वाईट चिंतन केल्यानंतर वाईट चिंतनाचं फळ त्या ठिकाणी निर्माण होते. त्याप्रमाणे अनेक सत्पुरुष जो झालेले आहेत, या संघाच्या प्रभावानं अनंत दूषित असलेले व्यक्ती सुद्धा संघ प्रभावाने तो परिवर्तन झालेले आहेत. म्हणून हे संगती मिळण्यासाठीच संपूर्ण संघ त्याग केले. लक्षात आलं का? गायचा वासरू सारखा आपण हो, म्हशीचा वासरू सारखा नाही. हा, गायचा वासरू कसं असते? आपल्या जवळजवळ 100 गाय आहे. 100 गायमध्ये जे वासरू सोडल्याबरोबर डायरेक्ट त्याच्या आईजवळच ते जाते. म्हशीचं तसं नाही. तिथं जाऊन तोंड घालते, लाता घातली की दुसऱ्याकडे जाते, तिथं घातली की लाता घातली की तिसऱ्याकडे जाते. असं हुडकत हुडकत ज्या ठिकाणी लाता पडत नाही ते समजून येते हे आमची आई आहे. तसा वीरशैव लिंगायत लोकांनी त्या प्रकारचे लाता घालत घालत तिकडी इकडी हिंडू नाही. एकमेव आई आहे ते मन्मथ माऊली. त्या ठिकाणी डायरेक्ट तिथं सुटल्याबरोबर कुठं निघायचं? माऊलीच्या ठिकाणीच गाडी येऊन थांबायचं. काही लोकांच्या पाऊलच या ठिकाणी राहत नाही. घाई 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 ते तर समाधान राहत नाही, परंतु आम्हाला बी समाधान राहू देत नाही. हा, आम्हाला जायचंय, दन 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 ठोकायचं, आम्हाला जायचंय. कुठं जायचंय? हा, ज्या ठिकाणी तुम्ही आलात, हा, गायचा वासूर सारखा आपला जीवन असायला पाहिजे. एकच दिसायला पाहिजे, लक्ष एक असायला पाहिजे. अनेक ठिकाणी भटकून 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 मार खात 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 आखरीला अजून एकमेव ठिकाण आमचं असते माऊली. तर इकडी का रस पैदा का होत नाही? बाहेरचा आम्हाला फार आनंद वाटते, आपल्याकडे एक माताजी पाहिलं, घरामध्ये किती बी छान स्वयंपाक केलं, किती बी चांगलं भाजी करू दे, परंतु दुसऱ्या घराच्या भाजी आणल्याशिवाय त्याचं पोटच भरत नव्हतं. किती बी चांगलं करू दे त्याला गोडच पोटच भरत नव्हतं. जाऊन मागून आणावंच लागत होतं. तसं आमच्या लिंगायत लोकाला सुद्धा तसं दुसऱ्याचं सब्जी खाऊन सवय लागली, स्वतःचं गोड लागत नाही. आपला धर्म करावे मंडन, परधर्मा होईले खंडन. माऊली काय म्हणतात? आपला धर्म करावे मंडन, तिथं रस निर्माण करून घ्या, तिकडं ओढी गोडी राहू दे.
बाबा रामदेवजी सुद्धा लिंग दीक्षा घेतले परवा. एवढा मोठा चौक घातले गळ्यात, माताजी सारखा मोठं चौक आहे. हा, मी शोधून काढलं, हिने कोण दिला असेल यांना दीक्षा. एक स्वामी दिले, जंगम समाजाचा स्वामी, त्याला दीक्षा दिली. लिंग आमचं जीवन. लिंग आयत. आयत म्हणजे जवळ घेणे. लिंग पूजा म्हणजे जगाच्या पूजा आहे. लिंग पूजा म्हणजे विश्वासा पूजा आहे, एक देवताचा नाही. सब तीर्थ बार बार, गंगा तीर्थ एक बार आपण म्हणतो. का बरं असं का म्हणतो? असं म्हणण्याचं काय कारण आहे? गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी, सप्तनदीकडे जाऊन आंघोळ करत बसण्यापेक्षा सगळं नदी कुठं गेले? गंगामध्ये मिसळले. मग गंगामध्येच डुबकी घेतल्यावर सगळं नदी भेटले. एक एक नदी करत जाण्यापेक्षा गंगामध्ये जाऊन डुबकी घेतलं, सगळं नदीचा आंघोळ त्या ठिकाणी आपल्याला लाभलं. तसं ते देव, हे देव, हे देव, ते देव. आकाशात पतितं तोयं सागरं प्रति गच्छति, सर्वदेव नमस्कृत्या शंकरं प्रति गच्छति. बघा, सरस्वतीचं दर्शन घेतलं, शंभूलाच मिळणार आहे. ब्रह्माचा नमस्कार केलं, विष्णूचा नमस्कार केलं, 33 कोटी देवदेवताचा नमस्कार करत तुम्ही गेला, सर्वदेव नमस्कृत्या शंकरं प्रति गच्छति. आणि शंकराचंच दर्शन घेतल्यावर सगळ्या देवताचं दर्शन त्या ठिकाणी. महादेव, सर्वदेव माझी थोर, एक माझा उमावर, एकमेव देव आहे महादेव. अशा प्रकारच्या महादेव रत्नावती म्हणणारी एक राणी फार साध्वी होती आणि तेवढंच प्रेमळ स्वभावाची. त्यांच्या समोर येणारे जो बी काही व्यक्ती असेल त्याला नतमस्तक होत होते, तेवढं प्रेमळ स्वभाव. पाहिल्याबरोबर एक प्रकारचे व्हायब्रेशन त्या ठिकाणी निर्माण होत होतं. काही काही व्यक्तींना, काही काही लेकराला पाहिल्याबरोबर उचलून घ्यावं वाटते. त्याचा हाव भाव, त्याच्या खेळ बघून, इथे खेळलं कुठं कोण आवाज येवले कुई कुई म्हणून खेळते, त्या खेळाला बघून आनंद वाटते. तसं रत्नावतीनं पाहिल्याबरोबर सर्व लोक नतमस्तक होत होते. आणि त्यांच्या जो दरबारमध्ये तो दिल्लीचा राजा होता मानसिंह. मानसिंहाचा बाहू माधव सिंह, ते दिल्लीमध्ये. आणि दुसरं एक राज्य होतं, छोटासा राज्यामध्ये, त्या ठिकाणी राणीसाहेबांचा वास. सेवा करणारे अनेक दासी. तुम्हाला सांगत होतो, ज्याच्या सानिध्य लाभल्यानंतर त्याच्या गुण त्याला प्राप्त होणारच आहे. एक भाग्यवंती म्हणणारी एक दासी ओतप्रोत महादेवाचा प्रेम करणारे माय. परिस्थिती गंभीर असेल तरी सुद्धा कधीही देवाला विसरलेले नाही. आपल्या राणीसारखं कितीही कष्ट आला तरी सुद्धा ढगमळ झालेले नाही.
तनवनल्लाडिसव मनवनल्लाडिसव धनवनल्लाडिसव. किती हालून पाहिलं तरी ढगमळ व्हायचा नाही. अशा प्रकारच्या भाग्यवंती त्यांच्या दासी त्याप्रमाणे प्रेम करत होते. पूर्वी मी तुम्हाला बोललो, अटूट महादेवाच्या प्रति भक्ती असेल तर माणूस किती उंचावर जातो त्याचं प्रमाणच देता येत नाही. 2-3 घटना प्रत्यक्ष मी पाहिलं तरी सुद्धा तुम्हाला बोलून दाखविलं होतं. आणि दलित समाजाचे एक माता, कथामध्ये कथा सांगू लागलो, लक्ष रत्नवतीचा दासी भाग्यवंती, लक्षात ठेवा. एवढं गंभीर परिस्थिती, परंतु अटूट महादेवाच्या त्यांच्या प्रेमळ भक्तिभाव असलेले माय. लहान वयामध्ये त्याच्या लग्न होते. नवरा ड्रायव्हर, डेली मजुरी 2 रुपयाचं मजुरी करायचं, 2 रुपयाचं. महिन्याला 60 रुपये. पतिदेव ठोकून काढणं. आणि तेवढ्या परिस्थितीमध्ये त्या महादेवाचा भक्ती कधी विसरलेले नाही. कंटिन्यू पहाटे 4 वाजता उठून महादेवाला पाणी टाकल्याशिवाय ते भारच पडत. तेवढा गंभीर परिस्थितीमध्ये बराच वर्ष सेवा विसरले नाही. तदनंतर पतिदेवाचा थोडासा पिऊन पिऊन लिव्हर खराब झाले. लिव्हर खराब झाल्यानंतर टिकते कुठं. तर अशा प्रकारच्या अवस्थामध्ये सुद्धा देवाला कधी विसरला नाही. तदनंतर कसं प्रगती साधले ते देवाला माहीत. चाकूरचे पाटलीनबाई शिवराज पाटील चाकूरकर त्यांच्या पुतणी मला कॉन्टॅक्ट केली. एक पिक्चर काढली त्यांनी, फास म्हणून. फास फास तुम्ही यूट्यूबमध्ये जाऊन बघा. फास पिक्चर आहे. फास म्हणजे फाशी. ते पिक्चर काढले, अवॉर्ड बी भेटले त्याला. माऊली काही करावं लागेल, आम्हाला मुंबईला जावावं लागेल, तेवढा लांब मी येऊ शकत नाही. नाही नाही, माझ्यासाठी काय होणार, परंतु तुम्हाला यावं लागेल, पाऊल ठेवावं लागेल. ठीक आहे म्हटलं. मला पुण्याला जायचं होतं. पुण्याहून थोडासा लांब, अजून थोडा लांब गेलं तर बरं होईल असं म्हणून उल्हासनगरमध्ये त्यांच्या ठिकाणं होतं. जाऊन पोहोचलो. रात्री 12 वाजले होते. सगळे झोपी गेले होते. 7-8 मजली बिल्डिंग, फार मोठं, एक 100 कोटीचं बिल्डिंग असेल ते. लिफ्टवर गेलो तर मी आमच्या वाट बघत जे सिक्युरिटी गार्ड वर घेऊन गेला आणि एक भव्य शयनकक्ष होतं. त्या ठिकाणी विश्रांती घेतलो. पहाटे उठायचं सवय. 4 वाजता उठलो. मोकळं होतं तो गार्डन, थोडे समोरच्या, त्याला काय म्हणतात, थोडं ओपन प्लेस. कुठं पाहिले त्या ठिकाणी महादेवाचा पिंडी. ज्या कोपऱ्यामध्ये गेलं त्या ठिकाणी महादेवाचा पिंडी. खाली अंगणात गेलं तर तिथं महादेवाचं मंदिर. अशा प्रकारच्या शोभा त्या ठिकाणी दिसत होतं. पहाटे उठलो, योगा करायला बसलो आणि एक माता येऊन मला
दर्शन घेतले. मी म्हटलं कोण आहे तुम्ही? ते परिचय लवकर दिला नाही. मी म्हटलं कामाचा बाई असेल. मालकीन कधी उडते? त्यावेळेस सांगितलं मालकीन मीच आहे म्हणले. बसा मग बोलला, बसा म्हणलं. सगळं विचार करत गेलो. लेकरं किती आहे? एक लेकरू आहे. सगळं कारोबार विचारला. हे बिल्डिंग आमचंच आहे. किती? 100 कोटीचं. ठीक आहे माय. मी सहज विचारलो, माय तुम्हाला एक गोष्ट विचारू? हां सांगा आपा. तुमचं जवळ अमाऊंट किती असेल? जवळजवळ 3000 कोटीचा मालकी नाही म्हणली तिने. किती? 3000 कोटीचा मालकी. मग एवढं प्रगती होण्याचं काय कारण असेल? माझा शंभू तेवढा कैलासवरती आहे, तेवढा उंच महादेवानेच मला उंच. एकमेव कारण आहे, मी शंभूला कधी विसरला नाही. बघा तुम्ही कुठे जे जे दिशे दिसते पुढे ते अवघे, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पाहता फक्त महादेवाचं दर्शन या ठिकाणी. माझा फॅक्टरीमध्ये सुद्धा महादेवाचं मंदिर आहे. आणि त्या उल्हासनगरमध्ये 2 रोड त्यांच्या नावानं ओळखला जातो. नरेंद्र मोदी त्याला त्यांच्या नाव दिले, त्या रोडचं नाव. एवढं गरिबी परिस्थितीमध्ये एवढं प्रगती साधले म्हणून. हे एसीचा जो पाईप होते ना तांब्याचा, एसीचं पाईप त्या कंपनीमध्ये तयार होते, कुठेही तयार होत नाही. बघा, एकमेव कारण आहे त्यांचा दृढ विश्वास. म्हटलं लेकराला खर्चा वगैरे, लेकरू माझा लेकरू सोन्यासारखा आहे. माझा 1 नया पैसा त्यांनी शिवत नाही. त्यालाच 3.5 लाख रुपये पगार आहे महिन्याला. ते एरोप्लेन चालविते म्हणले. काय म्हणतात त्याला? पायलट आहे. बघा, एक दिवस त्यांच्यासारखं शिवभक्ताच्या घरी मी म्हटलं मला काही जमत नाही हो. म्हटलं तुम्हाला जमत नसलं, आम्हाला तर बिलकुल जमत नाही म्हणजे. लक्षात आलं का? आम्हाला तर बिलकुल जमत नाही. ते तुम्हाला लक्षात आलं असं जमत नसलं. खाणं पिणे एवढं पवित्र असलेले लोक सुद्धा आम्हाला पाहायला मिळतात. त्याप्रमाणे रत्नावती जे राणी त्यांच्या सेविका जे होते भाग्यवंती, त्या भाग्यवंतीचा प्रभाव या रत्नावतीवर पडलं. कशामुळं? पहाटे 3 वाजता उठायचं, महादेवाच्या पूजापाठ करायचं, गुणगान करत राहायचं, डोळ्यातून अश्रू गळायचं, देवाचं नाव घेत राहायचं. हे पाहत राहिले रत्नावती, फिदा होऊन गेले त्याच्यावरती. त्यांनी सांगितलं, हे भक्ती कसं जागृत करून घेतीस मला थोडं सांग. तुम्ही राणी आहात, तुमचं भोग जीवन आहे, योग जीवन नाही. तुम्हाला हे जमत नाही. उगा ह्याच्या नादी लागू नका. उगा मला मोकळं सोडा. मी पूजा करतो, आनंदानं आरती करून जावा. तरी सुद्धा ती अणू तयार होते. ऑटोमॅटिक रसायन तयार होत असते अंगामध्ये. दिव्य रसायन. भवरोगावरी दिव्य रसायन, दिव्य रसायन तयार होते. अनेक प्रकारचे रसायन आहे. क्रोध एक प्रकारचे रसायन आहे, काम एक प्रकारचे रसायन आहे, लोभ एक प्रकारचे रसायन आहे, मोह एक प्रकारचे रसायन आहे, मद एक रसायन आहे, मत्सर बुद्धी भी एक रसायन आहे. तयार होते ऑटोमॅटिक. मत्सर भाव निर्माण झाल्यानंतर
जोपर्यंत समोरच्या व्यक्तीचा सत्यानाश करत नाही तोपर्यंत त्याला शांती मिळत नाही. ही मत्सर बुद्धी आहे. हा, त्याला पाहू वाटत नाही. मत्सर बुद्धी. मत्सर म्हणजे कळालं का? द्वेष वेगळं होते. मत्सर म्हणजे तुम्ही चांगलं खात असलेले त्याला आवडणार, चांगलं राहत असलेले आवडणार. तुम्ही गाडी घेतलं तरी सुद्धा समाधान नाही, तुम्ही घर बांधलं तरी समाधान नाही. कोण? समोरचा माणूस. भाऊ घर बांधला बिदरमध्ये, रात्री दुसरा भाऊ येऊन दगड फेक करून पुरा खिडकी फोडून टाकली. गेल्या वर्षी सांगितलं तुम्हाला. ह्याला म्हणतात मत्सर भाव. पोटात इस्तू पडती त्याला. तुमचा चांगला बघून पोटात भग 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 भग. त्याला काडी पेटायचं गरज नाही. मोठा इस्तू म्हणजे बाहेरचा इस्तू मोठा नाही माय, पोटातला इस्तू फार डेंजर आहे. कुठं कुठं काय करतो काय सांगता येत नाही. काय सांगावं महाराज, पोटात इस्तू पडले असे काही लोक म्हणतात बघा. त्याच्या इस्तू सुद्धा आम्हाला येऊन सांगतात. माझ्या लेकराच्या तोंडावरती माती घालून त्यानं वैभव निर्माण केलं, माझ्या पोटात इस्तू पडले. लक्षात आलं का? म्हणून काय सांगायचं म्हणजे एक रसायन तयार होते. काम रसायन, क्रोध रसायन, मोह रसायन शरीरामध्ये निर्माण होत असते. क्रोध, थोडासा क्रोध निर्माण झाल्यानंतर एक प्रकारचे व्हायब्रेट शरीरामध्ये तयार होत असते. आता क्रोध भरून 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 कसं काढणार क्रोध? आता बाहेर काढायचं कसं करावं? जोरात शिव्या देऊन तर करायचं. मग शिव्या तर देऊ शकत नाही, शिव्या दिला तर अजून उलट मार लागते. म्हणून त्याला बाईला कळालं, शिव्या दिलं तर माझा नवरा ठोकून काढते म्हणून कळाला. आत तर क्रोध भरलेले, भार तर टाकायचंय आणि बोलू शकत नाही. त्या काळामध्ये माय काय करायचं तुम्ही सांगा. लक्षात आहे तुम्हाला? भांडे आपटायचे म्हणे. दरवाजाला दन्न देश. काय काय लोक मोबाईल फोडून टाकतात. एक पोरगा 8 मोबाईल फोडून टाकले रागाच्या पोटी. 1.5 लाखाच्या मोबाईल. बाहेर रसायन, त्या प्रकारचे रसायन तयार होते. या ठिकाणी सुद्धा भक्ती करत असताना, पूजा करत असताना तुम्हाला बघून न पूजा करणारा व्यक्ती इथं येऊन बसला तर मी बी पूजा केलं तर बरं होत होतं. कधी केला नाही तो पूजा तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. बघत 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 आखरीचा 2 अध्याय राहते. त्याने ते आता अजून किती वेळ आहे? आता अजून बघे 15-20 मिनिट. तसं असलं तर मला महादेवाला आणून द्या की. टोपलं महादेव वगैरे आणून देतात. 2 आरती का व्हायना, परंतु त्याला ते रसायन तयार झाले की नाही, भक्ती रसायन. या ठिकाणी येऊन बसलात म्हणून तुम्हाला भक्तीचा रसायन निर्माण झाले आणि बिलकुल वेळच दिला नाही. तुम्हाला रसायन निर्माण कधी होणार आहे? थोडा वेळ लागणार आहे की नाही? आल्याबरोबर क्रोध बी निर्माण होत नाही, लोभ बी निर्माण होत नाही. तिथं काहीतरी सन्निवेश, त्या प्रकारचे व्यवहार त्या ठिकाणी घडावा लागतं तरच क्रोध येत असतो. देणारा माणसाचा बघून आता माई घेऊन का सांगतात कशाला? त्यांनी एवढं दिले, यांनी एवढं दिले, दुसऱ्यांनी द्यावं म्हणून सांगतात, दुसरं काही नाही.
आम्हाला काही खुबी आहे का सांगायचं? दुसऱ्यांना भक्तीचा रसायन निर्माण व्हावा, देणगी देण्याची बुद्धीचा रस निर्माण व्हावा म्हणून या ठिकाणी स्तुती करून त्याला शंभो महादेव सुखी ठेव असं म्हणतो की नाही? फलाणे फलाणे व्यक्ती एवढा एवढा पैसा दिले, त्यांच्या परिवाराला, त्यांच्या बायकोला, त्यांच्या लेकराला, त्यांच्या कारोबारला शंभो महादेव सुखी ठेव असा म्हणल्याबरोबर बाजूचं उठते. उठून आप्पा आप्पा आमचं एक कसं काय हो? नाही नाही घ्या. बघा कसं भक्तीला बघून भक्ती तयार होते, भांडणला बघून भांडण तयार होते, त्या प्रकारचे रसायन तयार होणार आहे. तसं भाग्यवंती पूजा करत असलेले पाहून हे राणी साहेबांना रत्नावतीला सुद्धा वाटलं मीही सुद्धा पूजा करावं, मीही सुद्धा त्याला अभिषेक करावं. सब समस्या का हल, समस्या तर मला काही नाही, समस्या तर मला काही नाही, तरी सुद्धा मला आनंद, भक्तीचा आनंद लुटण्यासाठी मला सेवा करणं जरुरी आहे. म्हणून सहयोग देऊ लागली आणि पहाटे उठून त्यांच्यासोबत बसून आराधना करू लागले, आरती करू लागले, भजन करू लागली. नंतर भाग्यवंती सांगितलं फक्त पूजा करून काय मतलब नाही म्हणली. मग कसं? गुरुमाऊलीचा सत्संगात जाऊन 2 गोष्टी ऐकलं तरच त्याचा प्रभाव जास्त राहते पूजाचा. मग कुठं होते सत्संग? त्याने सांगितलं आता आमच्या गावी एक साधू संत आलेले आहेत, साधूंना तर या ठिकाणी बोलूया आणि तर आम्ही तर साधूपर्यंत तर जाऊया. साधूपर्यंत आम्ही जाऊ किंवा साधूलाच आमच्यापर्यंत बोलून घेऊ. निरोप पाठवून दिले. साधू महाराजजी सांगितलं विहिरीपर्यंत आम्ही यावं लागते, विहीर तुमच्यापर्यंत येत नाही. मी विहिरीसारखा माणूस आहे, गरज असेल तर येऊन इथं सत्संगामध्ये येऊन ऐकून घ्या म्हणा. यारे यारे लहान थोर राव रंक सारखेच पाही, राजा असो भिकारी असो सर्वांसाठी एकाच काय अंतरण आहे, विशेष सिंहासन नाही. तर अशा प्रकारच्या विचार तिथपर्यंत पोहोचलं. त्यावेळे राणीसाहेब म्हटले भूक आम्हाला लागले, ताण आम्हाला भागायचंय, राजा दासी काय बघायचंय आपल्याला, जाऊया आम्ही. म्हणून विशेष व्यवस्था केलं तरी सुद्धा त्या ठिकाणी न बसता डायरेक्ट मध्ये जाऊन राणीसाहेब त्या ठिकाणी खाली बसली. दिल्लीमध्ये राजा राहत होता महादेवशिंग, मानसिंह आणि महादेवशिंग त्या ठिकाणी राहत होते. राजापर्यंत खबर पोहोचलं, येडी होऊन गेलेले ते. वेडा झालो वेडी याचा. आता त्यांचे एक मुलगा होता प्रेमसिंह म्हणणारा, जवळजवळ 17-18 वर्षाचा. त्या पोराला बोलून घेतले दिल्लीला. आणि हे पोरग कसं गेले माहितीये का? भाळी भस्म लिंग गाळा शोभे रुद्राक्षांच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर धन्य धन्य तेश.
फर्स्ट क्लास विभूती लावलेले आहे, गळ्यात लिंग टाकलेले आहे आणि फर्स्ट क्लास शिवभक्ताचा पोषक घालून राजा समोर जाऊन त्याला नतमस्तक होतो आणि ह्याला पाहिल्याबरोबर इस्तू लागला त्याला. राणी बिघडलं तर बिघडलं, पोराला सुद्धा बिघडून टाकली. बिघडलं तर बिघडलं, परंतु या पोराला सुद्धा बिघडून टाकले. काढून टाक ते लिंग, काढून टाक विभूती, रुद्राची फेकून टाक. त्यावेळेस ते प्रेमसिंह म्हणतो, भक्तीचं रस मला मिळालेले आहेत. त्याला परिवर्तन करू शकलेले नाही. तदनंतर पहिला काटा त्याच्या काढावं. पहिला त्यांनी तुम्ही काय करा, पहिले राणीला नाहीस करून टाका, नंतर ऑटोमॅटिक यांना परिवर्तन होते. तर बोली देऊन पाठवून दिले आणि तिथं चाडीकोर लोक राहतात. विपरीत बोलून टाकले माधवशिव राजाला, अजून डोका खराब करून टाकले. योगिनी झाली ते असं म्हणून शिव्या देऊन त्यांनी एक उपाय सांगितले. तिथले लोक काय उपाय सांगितलं, यांना मृत्यूचा दंड द्यायचा आहे, त्याला मृत्युमुखी करायचं आहे. आपल्याजवळ बंदी कानीमध्ये असलेले एक सिंह आहे, त्याला काय करा, घेऊन जावा, तिथं ठेवा. त्या पूजाला बसले तेव्हा ध्यानाला बसलेले राहते, त्यावेळेला हे सिंहाला सोडून द्या आणि पुढचं काम तमाम होऊन जाते. आणि भाग्यवंती सांगितलं, अशा अशा प्रकारचे प्रकरण होणार आहे. राणी साहेबा, आजपासून तो पूजापासून तुम्ही अलिप्त व्हा आणि त्या ठिकाणी पूजा करत बसू नका. माझं जीवन म्हणजे माझा महादेवाचा पूजे. मी एक क्षणभर सुद्धा त्या देवाला विसरून राहू शकत नाही. राजवैभव विसरू शकतो, माझा नवऱ्याला विसरू शकतो, माझा लेकराला विसरू शकतो, परंतु माझा महादेवाला मात्र मी विसरू शकत नाही. बघा तुमच्या मर्जी. जाऊन पूजाला बसली, हळू आणून त्या ठिकाणी ठेवले. महादेवामध्ये एक रूप होऊन गेले. जीवा शिवाची जडली समाधी, मिटला प्रपंच तुटली उपाधी. गर्जती वेद सारी, मज कोण तारी. तारकनाथा, विश्वनाथा, ए मी माझा जीवाचा मला खबर नाही. खाऊन टाकू दे, तुझा ध्यानात असताना मला हे शरीर खाऊन टाकू दे, काय काळजी नाही. महादेवाला कुठं सहन होते या गोष्टीची. महादेव हाक मारला नरसिंहाला, नरसिंहा तू अवतार घे माझ्यासाठी, माझ्या भक्तासाठी. सिंहाचा अवतार घेऊन त्या ठिकाणी पुढचं काम तुम्हाला करायचं आहे. 7-8 लोक गेले होते. उघडलं, गर्जना करत बाहेर पडले सिंहा. डायरेक्ट राणी साहेबाकडे निघाले ते. रत्नवती, इकडे विचारच नाही. उरला नाही तुझेपणा तया महादेव शरण. एक रूप झालेले व्यक्तीला काही दिसणार आहे का? नाही. बघा किती एकाग्र चित्तानं सिंह येऊन त्याला चाटायला सुरुवात केले. त्यावेळी उघडून पाहते. भाग्यवंती म्हणतात, जागृत जागृत
आणि त्यावेळेला सिंहाच्या रूपामध्ये नरसिंहाचा रूप त्या ठिकाणी त्याला दिसलं. त्याला पूजा पाठ केले, त्याला सांत्वन केलं, नमस्कार केल्यानंतर सिंह परतलं, 8 माणसाचा तमाम करून टाक जे सोडायला आलेले. हे बातमी तिथपर्यंत पोहोचला राजाला. मानसिंह आणि महादेव सिंह दोघांना हे लक्षात आलं की हे साधारण नाही राणी. म्हणून नदी, यमुना नदी पार करून येता वेळेस ते ढगमळ होऊ लागलं. काय नाव? माझा पत्नी एवढा पतिव्रता आहे, एवढा शिवभक्ती करणारे माये आहे, त्यासाठी आमच्या बायकोचंच ध्यान करू त्या. म्हणून दोघंही भाऊ कोणाचं ध्यान केले? रत्नावतीचं ध्यान केलं. तूच आम्हाला सांभाळा म्हटल्याबरोबर कडाला कधी आले काही सांगता येत नाही, येऊन ते पोहोचलं जहाज. तदनंतर सर्व सुविधा करून आणि प्रेमसिंहाला सुद्धा पूजाचा व्यवस्था करून सर्व शक्ती समावेश असलेले देव, सर्व सुखात समावेश असलेले देव म्हटलं तर महादेव सर्व सुखाचा भंडार आहे. अशा प्रकारच्या भंडारी भोला भंडारा त्या महादेवाचा आराधन करण्यासाठी आम्हा आणि तुम्हा सर्वांना या ठिकाणी सेवेची संधी मिळते. आमचं मन लागो या न लागो, मन लागो रे मन शिवभजनी म्हणतात ना भजन, मन लागो रे मागो शिवभजनी. चंचल आहे ना मन, म्हणून त्या ठिकाणी मन लागत नाही. म्हणून या ठिकाणी हे सेवा आम्ही सुविधा केलो. लक्षात आलं का? घरामध्ये मन लागत नाही माय, एकटं बसून पूजा करायला मन विचलित होते. लेकरू तर येते, मोबाईल तर ध्यान येते, लेकराचं तर ध्यान येते, नवरात तर ध्यान येते, शेत तर ध्यान येते, राशी तर ध्यान येते, कोणीतरी पैसे तर आणून देते. ऐन पूजेच्या वेळेला पैसे आणून द्यावं की त्यांनी बी. म्हणून या ठिकाणी एवढा डोंगरामध्ये येऊन तुम्हाला पैसे घ्या म्हणून कोणी देत नाही. नवऱ्याचा बिलकुल आठवणी येत नाही. काय येत नाही? त्याला कट्टाळूनच या ठिकाणी आलेले असतो. सगळे तसं नाही, नाहीतर ते आम्हाला येऊन सेवे देतील. लक्षात आलं का? अप्पा आम्ही पाठवून दिले म्हणून अजून आम्हाला तुम्ही आळ घेता का म्हटलं तर कसं करा? इथं आल्यावर त्यांची आठवण येते, तुमचं मला माहिती आहे. तिथं असताना त्यांची आठवण येत नाही, इथं आल्यावर हमखास येणार आहे. आमच्या नवरा बी असला तर किती छान पूजा होत होतं असं म्हणून कधीतरी विचार येते. जोडी आलं तर ते प्रश्नच नाही. सतीपती गळंदाद भक्ती हितवपुदुष्य म्हणजे सती पती दोघंही मिळून ज्यावेळी प्रेमपूर्वक भक्तिपूर्वक पूजा करतो. आपा बाबू आप्पा आले बघा जोडी घेऊन. जोडी आले ना, जोडी आले बघ. कधीही जोडी कधी विसरत नाही ती, कुठं बी जाऊ दे. लक्षात आलं का? सांगवीमध्ये सप्ताह असला तरी सुद्धा जोडीनंच. गुरुमाऊलीचा आंघोळ घालायचा असला तरीही जोडीनंच. पूजाला बसायचं असलं तर बी जोडीनंच. जेवण करायचं असलं तर बी तुम्हीच म्हणा. थाली एक, 2 थाली, 1 थाली. अशा प्रकारचे सती पती प्रेम एक राहत असते. त्या ठिकाणीच महादेव वास करते, दुसरीकडे महादेव राहत नाही. महादेवाला हुडकायचं गरजच नाही. एवढं शुद्ध प्रेम बाळगणारे सतीपती, फार आस्था गुरुमाऊलीच्या निष्ठा बाळगणारे आहे. आज त्यांचीही सुद्धा उपस्थिती लाभला. अनेक भक्त या ठिकाणी त्यांचे आगमन झालेले आहेत. मुनगुंदीचे जीवन पाटील आपले दिंडीचे अध्यक्ष आहे. प्रत्यक्ष अपरोक्ष ते सेवेमध्ये तत्पर राहतात. जोड लावण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी करत राहतात. त्यांचेही सुद्धा आगमन झालं. जोडी आणले का? पुढच्या वेळेला
नंतर येत. आता आल्यावर लक्षात आलं, पहिले असं सांगितलं असलं तर घेऊनच येत होतो. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या आनंदाचा क्षण तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्ती हो, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. अजून तेवढंच नाही, मायनळ्ळी चन्नबसप्पा परिवार के साथ सतीपती दोघंही त्या ठिकाणी त्यांच्या आगमन या ठिकाणी झालेले. आणि कितीही अडीअडचणी असला तरी सुद्धा माऊलीला कधी तो विसरत नाही. एकमेव निष्ठा बाळगणारे चन्नबसव आहे. तर तिथं असून सुद्धा त्यांनी विचार केलं. बघा कसं कसं विचार करतात महाराज. दररोज एक प्रकारच्या रंग काय सावळा अंगावर घेतात. त्यांनी तिथं बसून यूट्यूबमध्ये त्यांनी पाहिलं आणि हे पांढरा बघितलो, लाल बघितलो, पिवळं बघितलो, निळं बघितलं, हिरवं बघितलं, असं विचार. आता कोणता रंग नाही म्हणून ते 2 रंग अजून धरून आणले त्यांनी सावळा. बघा, आम्ही काही विचार केलाच नाही त्या गोष्टीची. इथपर्यंत विचार करणारे भक्त आहेत. माझा विचार करा. गुरुमाऊलीचं एवढं विचार बाळगणारे लोक आहे. तर आज त्यांच्याही सुद्धा या ठिकाणी समावेश झालं. तर तुम्हा सगळ्यांचं इथं चिंतन करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नम पार्वते हर 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 हर. आरती शिवानंद जीची सच्चिदानंद मूर्ती गुरुजी. आरती शिवानंद जीची सच्चिदानंद मूर्ती गुरुजी. पूर्ण अवतार शंकराचा भूमंडळी हेतु साचा. धरुनिया वेशयति वराचा हेतु जडमूढ कृतार्थाचा. असा हा पूर्ण ब्रह्मरुद्र, असा हा पूर्ण ब्रह्मरुद्र. मस्तकी चंद्र ध्याती सुरवंद्य असे त्रिभुवनी कीर्ती जाची. असे हा शिवानंद तोची. आरती शिवानंद जीची सच्चिदानंद मूर्ती गुरुजी. आरती शिवानंद जीची सच्चिदानंद मूर्ती गुरुजी. भस्मचर्चित तनूजांची भूषणे शोभती रुद्राक्षांची. पाहता चरणयुगल जांची दुष्टवासना जाय मनीची. कटी तटी रक्त वसन परिधान, कटी तटी रक्त वसन परिधान. पहा गुरुराज तो महाराज राखुनी लाज संकटे दूर करी भक्तांची. गोदा तटी वस्ती जांची. आरती शिवानंद जी